वर्धा लोकसभा 2000 चुनाव, या चुनावामध्ये स्थानिक वर्धा लोकसभा परिसरातील लोक तर चुनाव रॅलीमध्ये संमिलित झालेले आहेत व अमरभाऊ काळे यांच्या तुतारीसाठी प्रयत्नशील आहेत। परंतु आपल्यासोबत जे आता जुडलेले आहेत हे आहेत नागपूरवरून। आज स्पेशली नागपूरवरून ते अमरभाऊ यांच्या प्रेमापोटी ते प्रत्येक सभेला आणि प्रचारासाठी नागपूरवरून इथं येतात आणि इथं येऊन प्रयत्न करतात की अमरभाऊ आले पाहिजेत। तर विचारूया की असं काय आहे अमरभाऊमध्ये आणि त्यांना काय वाटतं की ते तुतारीसाठी एवढा प्रयत्न आणि स्पेशली अमरभाऊ काळे यांच्यासाठी ते नागपूरवरून वर्ध्याला त्यांना यशस्वीरित्या खासदार झाले पाहिजेत या प्रयत्नासाठी ते येत आहेत। सर काय वाटतं, काय कल्पना तुम्ही घेऊन आले आहात आणि अमरभाऊ असं काय आहे गट? अमरभाऊ हे अतिशय तरुण आणि तडफदार असे नेता आहेत आणि ते आर्वीचे आहे आणि मी पण प्रॉपर आर्वीचा आहे, पण काही वर्षापासून मी नागपूरला माझं वास्तव्य आहे। तर अमरभाऊंना तिकीट मिळाल्यापासून इतकी एक्साइटमेंट आमच्या सगळ्या मित्रमंडळीमध्ये आहे की आम्हाला असं वाटतं की अमरभाऊसाठी काय करावं आणि काय नाही। आम्ही प्रत्येक सभेसाठी त्यांना सभेसाठी आम्ही जातो, म्हणजे वरुडला मी त्या दिवशी गेलो, मोर्शीला गेलो, आज मी वर्धेला इथे आलो आहे, सभा होती तिथं पण त्या सभेला मी होतो। आणि सगळ्या आर्वीकरांमध्ये किंवा वर्धा जिल्ह्यातील सगळे जे लोक आहेत नागरिक आणि त्यांच्यामध्ये इतका उत्साह आहे आणि अमरभाऊ चांगल्या फरकाने निवडून येतील असा आत्मविश्वास आहे। कारण अतिशय सामान्य म्हणजे व्यक्तीसोबत सुद्धा ते तेवढ्या ज्यांनी बोलतात आणि अतिशय तडफेने सगळ्यांचं कामं करतात। ते छोटे छोटे कामं का असे ना, म्हणजे छोट्यापासून तर मोठे कामं सगळ्यांचे ते करतात आणि मला असा विश्वास आहे की जर अमरभाऊ निवडून आले तर या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास होईल आणि प्रत्येक घटकाला इथे न्याय मिळेल। अच्छा, पार्टी नावाचा लोगो जो आहे पार्टी खूप मोठा असतो, पण वैयक्तिक व्यक्तिशा यांचं रिलेशन त्यांनी सांगितलेलं आहे की व्यक्ती जर चांगला आहे तर पार्टी कोणतीही असो विकास हा होणारच। सोबत तुमच्या मिसेस पण आहेत? मिसेस आहे, म्हणजे पूर्ण फॅमिली बघा। अच्छा ठीक आहे, एक मित्र फ्रेंड सर्कल म्हणून ते निघते, पण फॅमिलीसोबत जर निघत आहेत तर त्यांचा जिव्हाळा काय असेल हे आपण समजू शकतो। काय सांगाल तुम्ही? मी एक गृहिणी म्हणून एवढं सांगेल की गेल्या 14मध्ये सिलेंडरचे भाव काय होते आणि आजचे काय आहे सगळ्यांना माहीत आहे। शेतकऱ्यांची स्थिती काय हे तुम्हाला माहीत आहे। तरुण वर्गाला नोकरी नाही आहे आणि हे मुख्य मुद्दे आहेत। यामुळे मला असं वाटतं की काही लोक इकडे वळलेले आहेत आणि म्हणून त्या प्रेमापोटी तुतारीला या चिन्हाला लोक मतदान करतील असं मला वाटत आहे। आपल्याकडे साहेब जातात म्हणून तुम्ही जातात की खरंच वैचारिक? बिलकुल नाही, आम्ही दोघंही जण एका विचारांचे आहे, दोघांची वैचारिक पातळी एक आहे आणि घरचे पण लोक आमच्या। त्याच्यामुळे जे खरं दिसत आहे ते गरिबांचा विकास झाला पाहिजे, गरीब नाही राहायला पाहिजे, गरीब सुद्धा श्रीमंत झाला पाहिजे आणि शेतकरी पण हा श्रीमंत झाला पाहिजे, तो शेतकरी आहे म्हणून कष्ट करत राहायला पाहिजे। ही जी भूमिका आहे ही बदलायला हवी। नक्कीच जसं यांचं प्रेम दिसत आहे आणि जसं जिकडून आपल्या पूर्ण परिसरामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावरून लक्षात येत आहे की यावर्षी नक्कीच तुतारी वाजणार। सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ। धन्यवाद।